प्लास्टिक बंदी फक्त कागदावर, मूर्तिजापुरात प्लास्टिक बंदीचा फज्जा. जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन आणि त्याच दिवशी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीचा फज्जा उडाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नगर परिषद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं कागदोपत्री बंदी जाहीर केली असली तरी शहरात मात्र पातळ प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचं LS मराठीच्या स्टिंग ऑपरेशन मधून उघड झालंय. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. राज्यात प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला जात असताना मूर्तिजापूर शहरात मात्र प्लास्टिक बंदीचं उघडपणे पायमल्ली होताना चित्र दिसतंय. जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाच्या दिवशीच LS मराठीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये आठवडी बाजार, किराणा दुकानं आणि फेरीवाल्यांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय. नागरिकांच्या जीवनाशी खेळ हा होतोच आहे. त्याचं प्रामुख्याने आता सर्वश्रुत आहे की प्लॅस्टिक हे मनुष्याला किती घातक आहे. जेणेकरून प्लॅस्टिकमध्ये खाणे, प्लॅस्टिकमध्ये आणणे, प्लॅस्टिकमध्ये देणे, त्यानंतर त्याचा विल्हेवाट जो आहे तो व्यवस्थित न होणे. जसं ते एकांतामध्ये जमिनीमध्ये गाडल्याच गेल्या पाहिजे ते कुठेही फेकल्या जातात. त्यांनी नाल्या किंवा बऱ्याच ठिकाणी अडथळे होतात आपल्याला, हे दिसतातच. शिवाय जमिनीवर पडलेले असल्यामुळे ते जनावर सुद्धा खातात आणि त्यांना बाधा होतो. बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात, व्हिडिओ पाहायला मिळतात, प्रत्यक्षात ते जनावरे पाहायला मिळतात की त्यांनी ते शिकार झालेले असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिबंध हा व्हावाच आणि याच्यामध्ये प्रतिबंध करताना दोघांचे सहकार्य असणे गरजेचं आहे. एक सरकार, शासन आणि दुसरं आम जनता. आम जनतेने त्याच्यामध्ये सहकार्य केलंच पाहिजे किंवा आपल्यापासून आपण सुरुवात करावी तर हे घडेल, किंवा शासनाने त्यांना वापरणाऱ्यांनाच दंड करावा दुकानदारासोबतच, असं मला वाटतं. त्यात शंकाच नाही. हलगर्जीपणा केला जातो, टाळल्या जातं, पाहून दुर्लक्ष केलं जातं, ते कुठे कुठे हेतू परस्परही केल्या जातं. कारवाई ही बिलकुल त्याचा वापर बंदच व्हायला पाहिजे. जेवढी सरकार मान्य आहे, ज्या मायक्रॉन मध्ये वापराव्यात त्याच वापरल्या जाव्यात. अदरवाईज ज्या पातळ आहेत त्या वापरल्याच जाऊ नये, त्याच्यावर कारवाई व्हावी. त्या विकणाऱ्यापासून, देणाऱ्यापासून, वापरणाऱ्यापासून सुद्धा कारवाई व्हावी. शोकांतिका ही आहे की बरेचसे ग्राहक हे पन्नी जर दिली नाही तर माल देऊ नका असं सुद्धा पाहायला आपल्याला मिळतं. मग त्या वापरणाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हावीच. ज्याच्या हाती पन्नी असेल त्याच्यावरही कारवाई व्हावी, म्हणजे त्यांच्यामध्ये जागृती होईल. नुसतं दुकानदारावरच कराल तर त्यांनी ते शक्य नाही. राज्य सरकारनं पर्यावरण संरक्षणासाठी 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र मूर्तिजापूरमध्ये ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं वास्तव दिसून येतं. शहरातील अनेक व्यापारी आणि प्लास्टिक विक्रेते खुलेआम बंदी असलेल्या पिशव्यांची विक्री करतायत. ग्राहकांनाही याच पिशव्यांमध्ये वस्तू दिल्या जात असल्यानं नियमांची उघडपणे पायमल्ली होतीये. खरं सांगायचं झालं तर कायद्याचा म्हणजे खास करून अनेक कायदे झालेले आहेत प्लास्टिक विरोधी, आणि असं असताना देखील आपण पाहतोय की प्लास्टिकचा सर्रासपणे वापर केला जातो. म्हणजेच याचा अर्थ हा आहे की माझी काय जबाबदारी एक नागरिक म्हणून, म्हणजे इथं शासन, प्रशासन आणि नागरिक सगळ्यांची उदासीनता आहे. जोपर्यंत ही जनजागृती होणार नाही, प्लास्टिक विरोधी कडक अंमलबजावणी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा असाच वापर चालू राहील. एकीकडे प्लास्टिक स्वस्त पडतं आणि पिशव्या ज्या असतात, कागदी पिशव्या म्हणजे कापडाच्या पिशव्या या महाग मिळतात. त्याच्यामुळे सामान्य व्यक्ती उदासीन आहे. तर याच्यातून काहीतरी पर्यावरणाचा समतोल राखायच्या दृष्टीतून
काहीतरी कडक पावले उचलल्या गेली पाहिजे असं मला निश्चितपणे नगर परिषदची पण एक जबाबदारी आहे की त्या माध्यमातून जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे आणि काही समाजसेवी संघटना यांनी सुद्धा या गोष्टीला आपण समर्थन दिलं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये जागृती निर्माण होईल. या ठिकाणी आपण गाडगे महाराजांची ज्या विचारांना आपण म्हणतो की कर्मभूमी आहे त्या दृष्टिकोनातून स्वच्छताचा पुढाकार गाडगे महाराजांनी घेतलेला होता. प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून या बाबतीत पुढाकार घेणं आवश्यक आहे. या सर्व प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. कारवाईचा अभाव आणि जनजागृतीची कमतरता यामुळे प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जनतेची पण जबाबदारी आहे की आपण प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा केला जाईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कमी पडत काय केलं पाहिजे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे योग्यरित्या. प्लास्टिकमुळे पर्यावरण, जनावरं आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतानाही जबाबदार यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचं दिसून येत आहे. आम्ही एक पथक त्याच्यासाठी कार्यान्वित केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 लोक आहेत आणि ते दररोज संध्याकाळी किंवा मग दुपारी किंवा सकाळी असे व्हिजिट्स करतात आणि लोकांना फाईन सुद्धा करतात आणि लोकांना समजावून पण सांगतात जे दुकानदार आहेत. आज आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे कदाचित त्याचं प्रमाण वाढलं असू शकते, तर मी योग्य निर्देश देतो त्या पथकांना. परत माझं व्यापारी संघटनेला आव्हान आहे की आपणच जर प्लास्टिकच्या पिशव्या न ठेवता साध्या पिशव्या, कापडी पिशव्या ठेवल्या, त्याच्यात 1-2 रुपये चार्ज केले तर लोक द्यायला तयार होतात. म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्याच नाही तर ते वापरायचा विषय येणार. राहिला विषय की नागरिकांना, तर नागरिकांना याच्यामध्ये दंडाचं प्रोव्हिजन आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही दंड लावायला आता सुरुवात करतोय. त्यांना पण प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये. पहिला 5,000चा दंड आहे, दुसरा 10, नंतर 25 आणि त्याच्यानंतर गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. तर ते मी माझ्या पथकाला आयडेंटिफाय करायला लावतो जे मोठे विक्रेते आहेत, जे रिसेलर आहेत, आणि त्यांच्यावर सुद्धा आम्ही आता याच्या पुढे इथून कारवाई करायला सुरुवात करतोय. आता जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त तरी प्रशासन जागा होऊन ठोस कारवाई करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करतात. कागदोपत्री प्लास्टिक बंदी आणि प्रत्यक्षतः प्लास्टिकचा मुक्त वापर या विरोधाभासामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता संबंधित अधिकारी कारवाई करणार की ही बंदी केवळ घोषणांपुरतीच राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला. आज जागतिक प्लास्टिक मुक्त दिन. मात्र अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरामध्ये जर पाहायला गेलं तर आठवडी बाजार असेल, किराणा दुकानदार असतील किंवा इतर जे व्यापारी आहेत त्यांच्या माध्यमातून सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. प्लास्टिक मुक्ततेकरिता शहरामध्ये दावा केला जातो. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक मुक्त शहर हे अभियान सुद्धा राबविले जात आहे. मात्र हे अभियान हे केवळ कागदावरच की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या वतीने जर पाहायला गेलं तर प्लास्टिक मुक्त अभियानाकरिता ऑटो रिक्षा असतील किंवा टांगा फिरवल्या जात आहे. विविध मार्गाने अंमलबजावणी केल्या जात आहे. मात्र ही केवळ कागदावरच की काय असा प्रश्न केवळ आजच्या दिनी म्हणजेच प्लास्टिक मुक्त जागतिक प्लास्टिक मुक्त दिनी पाहायला मिळत आहे. राज्यात प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा नारा दिला जात असतानाच मूर्तिजापूर शहरात मात्र प्लास्टिक बंदीचा उघडपणे पायामल्ली होत असल्याचे चित्र आहे. जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाच्या दिवशीच जर पाहायला गेलं तर LS मराठीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये आठवडी बाजार असेल किंवा किराणा दुकान आणि फेरीवाल्यांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याने नगर परिषद प्रशासन असेल अथवा नागरिकांकडून सर्रास मध्ये या प्लास्टिक मुक्त अभियानाची पायामल्ली केल्या जात असल्याचा प्रकार उघडपणे पाहायला मिळत आहे. मात्र या गांभीर्याकडे नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही आहे. शहर प्लास्टिक मुक्त करण्याकरिता नगर परिषद प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासनाची ही महत्त्वाकांक्षी जबाबदारी असते. नागरिक असतील किंवा व्यापारी अथवा आठवडी बाजारामध्ये किरकोळ फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी ही नगर परिषद प्रशासनाची असते. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने तसा एक पथकही नेमलं जातं
मात्र हे पथक कागदावरच काय आणि हे नेमकं पथक गेलं तरी कुठे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. कारण याला अपवाद ठरत आहे मूर्तिजापूर शहरामध्ये चक्क प्लॅस्टिक पिशवी मुक्त दिनाच्या दिवशी आठवडी बाजार म्हणजे शुक्रवार बाजारामध्ये सर्रास भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील किंवा किरकोळ व्यापारी असतील किंवा किराणा दुकान असतील यांच्या माध्यमातून ग्राहकांना चक्क प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात असल्याने हा जो प्रश्न आहे नगरपालिका प्रशासनाच्या कार्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. येणाऱ्या काळात मूर्तिजापूर म्हणजेच गाडगे महाराजांची कर्मभूमी असलेलं मूर्तिजापूर हे प्लॅस्टिक मुक्त होईल का आणि प्रशासन या गांभीर्य घेईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.